पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या भूमीवर हास्याचं सोनं पिकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी होणार आहेत भूमिकन्या या नवीन मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या मालिकेत लक्ष्मी बनकरची अर्थात मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का बोराडे. चॉकलेट बॉय या मालिकेचा निर्माता आणि या मालिकेत हर्षवर्धन घोरपडेची भूमिका साकारणारा गौरव घाटणेकर. मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये छाप सोडलेली अभिनेत्री आणि या मालिकेची निर्माती देखील ब्युटिफुल लेडी श्रुती मराठे. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आधी वळूया आपल्या प्रहसनांकडे. तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. मंडळी, काही कर्मचारी पोचले आहेत बॉसच्या गृहप्रवेशासाठी. चला बघूया या गृहप्रवेशामध्ये हास्य प्रवेश कसा होतोय तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदीदारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. वेलकम वेलकम वेलकम. मला आनंद झालेला आहे तुम्ही आलेला आहात. माने बने आणि शिने पमे सर. पमे शिवलकर. आय एम सो सॉरी. माझं नेहमी तुमचं नाव घ्यायचं चुकतं. मला माहित नाही का ते माने बनेमुळे यमक जुळतं आणि शिने होतं. पण थँक्यू. आय एम सो ग्लॅड अँड प्राऊड ऑफ यू. तुम्ही माझे एम्प्लॉईज आहात याचा मला आनंद आहे. थँक्यू सो मच. 2 दिवसांनी माझ्या घरची वास्तुशांती आहे आणि तुम्ही मदतीला स्वतःहून गेलात. सर काही काम राहिलं असेल तर आम्ही करू असं म्हणून सगळं काम केलं. तर आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि थँकफुल टू यू. प्रमोशनच्या वेळेत मी या गोष्टीचा विचार करणार आहे. फील फ्री. हसा हसा म्हणालो शिवलकर. हसा. फील फ्री म्हटल्यावर बरमोड्यावर बसणं गरजेचं नाहीये. पण आय एम ग्लॅड तुम्ही मला मदत केलीत. घर आवडलं की नाही? आवडलं सर. फक्त आय नो थोडं काम बाकी आहे, पण 2 दिवसात तेही पूर्ण होईल नाही का? नाही 2 दिवसात नाही होय सर. हा मला वाटतंच आहे 2 दिवसात नाही पूर्ण होणार. शेवटी काय घराचं काम आहे ते. तुम्ही कितीही नवीन घर घ्या, रेनोव्हेट करा, काम राहतच. सोफा राहिला, टीव्ही राहिला, प्लांटर्स राहिले. आय नो 2 दिवसांपेक्षा जरा जास्त दिवस लागू शकतात, पण होईल. बाकी घर आवडलं की नाही? हो चांगलं आहे सर. फक्त सर तो फिश टँक आहे ना सर. आय नो शिवलकर. कोकणी माणूस म्हटल्यानंतर पहिलं माशांकडेच जातो. आय नो. मी खास माझ्या कोकणी मित्रांसाठीच तो फिश टँक बसवलेला आहे घरात. माझा एक मित्र आहे रमेश बेटकर, त्याच्यासाठी एक स्पेशल मासा आहे तो किसिंग गुरामी. एक्झॅक्टली. बेटकरच्या आवडीनिवडीनुसार किसिंग गुरामी ठेवलेला आहे. आणि तो दुसरा एक मासा आहे तो स्वतःसाठी ठेवलेला आहे. दॅट इज जुजबी फिश. जगात कुठेच मिळत नाही, फक्त मालाड मार्केटला मिळतो. सतत एवढंच करत असतो आपण, पण त्याच्या पुढ्यात जायचं आणि एवढंच करायचं. ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. सर हा घ्या सर. येस, सेम असा तोच आहे सर. जुजबी फिश माझ्या टँक मधला आहे. हा सर. असा हालचाल का नाही करत आहे? शेवटचा जमिनीवर पडून आमच्याकडे असा करत होता सर. पण हा
जमिनीवर काय करत होतात म्हणजे हा तुम्ही बाहेर का काढलेला नाही सर, हा एकच मेल आहे. बाकीचे सर डब्यातून आणलेत सर. शिजवून आणले नाही नाही सर, शिजवून पावते ती आतमध्ये. हा? आतमध्ये पावते ती पाण्यात पाण्यातून आत पाणी टाकलं आणि त्याच्यात मासे ठेवले आहे, जिवंत आहेत. पावते ती आतमध्ये. नाही पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे मासे बाहेर का काढलेत काढले नाही सर, आलेत ते. कसे काय आले कसे आले शिवलकर हा हा सर. मासे बाहेर कसे आले फिश टँक फुटला सर. फिश टँक फुटला सर. सर पॅनिक होऊ नका. ऐका सर काय झालं. पॅनिक नको येस सर. माझ्या घरातला इतका महागडा फिश टँक फुटला हो सर. कसा फुटला सर ते स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फिश टँकला कुठे असतो स्क्रू बने नाही सर, फिश टँकला नाही, फॅनचा स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फॅनचा आणि फिश टँकचा काय संबंध आहे काय झालं सर, आम्ही तुमच्या घरी काम करायला गेलो होतो ना, हा. तर मी तुमच्या घरचा फॅन फिट करत होतो सर. एक मिनिट माझ्या घरचा फॅन तुम्ही का फिट करत होता तो कामगाराने करणं अपेक्षित आहे की नाही नाही सर, माझ्या घरचा फॅन मीच लावला सर. तेव्हा घरच्यांनी खूप कौतुक केलं. माझ्या हातात स्क्रूड्रायव्हर आणि पकड बघून म्हणाले, अरे हा तर इलेक्ट्रिशियन. म्हणून सर मी पुढाकार घेतला आणि बोललो सरांचा पण फॅन मी बी फिट करतो ना. तर काय झालं ॲक्च्युली सर, मी फॅन फिट करत होतो वरती स्क्रूड्रायव्हरने, असं स्क्रू टाईट करत होतो तर स्क्रूड्रायव्हर खाली पडला सर. तो बघायला वाकलो तर इथे खिशात हातोडी होती ती पण पडली सर. आणि माझे दोन्ही हात वर होते ना, तर मी यांना म्हणलो अरे द्या ना उचलून. तोपर्यंत सर फॅन पडला खाली सर. आणि सर तुमचा फिश टँक झाला सर. सर मदत म्हणून आम्ही करत होतो, असं काही डोक्यात नव्हतं की असं काहीतरी होईल सर. पण वर बसलो. तुम्ही माझा फॅन फिट नाही केलात तुम्ही माझा सर. फॅन फिट नाही केलात सर माझा फॅन पंख्याचा दोष नाही पण सर, कुणाचा दोष आहे माती स्क्रूड्रायव्हरनं खाल्ली सर. कशी म्हणजे स्क्रूड्रायव्हरनं जी का पहिला दणका दिला का नाही, हा हा मग मागणं हातोडी घुसली. बर कारण तुम्हाला सांगतो ह्या दोघांनी केला, पंखा मागणं आला ती उगं बहिण बदनाम झाला हो. वस्तूंना दोष देऊ नका माने. चूक माणसाची आहे की नाही हा चूक माणसाची आहे की नाही गांगारला होतं ती जरा. हा गांगरला होता का हे झालं ना सर, ती म्हणजे आग लागली होती त्याच्यामुळे ती गांगारला जरा. आग लागली कशाला आग लागली हे कार्पेटला आग लागली. मी म्हणलं तरी सर आग लागली या वाऱ्यानं इजल म्हणून ह्याला म्हणलं मी पंखा लाव. ह्यो पंखा लावायला गेला, ह्यानं लावला पंखा. कार्पेट जळलं माझं कार्पेट कार्पेट मी सर प्रयत्न केला म्हणजे आग लागू नये म्हणून मी ह्याला सांगितलं पंखा लाव म्हणून. अरे पण ते कार्पेट जयपूर वरून आणलं होतं मी. सर ते गुलाबी नव्हतं सर. प्रत्येक गोष्ट जी जयपूर वरून येते ती गुलाबी नसते शिवलकर. हो हो सर, हे जयपूरवरून आणलंय नाही म्हणून ते गुलाबी नाहीये. नको आवडलेला नाहीये आवडलेला नाहीये चिडचिड होतीये. तुम्ही कार्पेट जाळलं माझं, माझ्या घरचा फिश टँक फोडलात, फॅन पाडलात, कार्पेट जाळलं. अच्छा सर बुरबुर 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 जळत होत. कसं काय जळलं सर माने वहिनी झाला होता. हा माने वहिनी झाला होता म्हणजे सर. ते तुम्ही वहिनींना फ्लॅट दाखवला नव्हता ना सर. हा. ते तुम्ही सरप्राईज देणार होतात ना डोळे झाकून. हा, हा. हे बोलले आपण तसं करून बघूया. मग मी बाजूने मेणबत्त्या लावल्या. मी पेटवल्या. हा मग सर माने वहिनी झाला आणि हा तुम्ही झाला. तुम्ही मी झालो सर. का मी बोललो माने वहिनी नाही वाटत आहे, ह्याला वहिनी बनवा. ते का नाही ही सगळी प्रोसेस का शिवलकर का सर तुम्ही वहिनीसने घेऊन येणार होता ना, हा, हा. म्हणून मग मी म्हणलं की बाबा आपणच वहिनी बनावं. मला वहिनी बनायला लय आवडतं सर. मी कवाच वहिनी बनलो नाही सर. मला लय आवडतं वहिनी बनायला. म्हणलं हे चान्स सोडायचा नाही, वहिनी बनायचंच. म्हणजे जी मोमेंट होती ना सर, म्हणजे मी फील केली. मी अख्खी बरोबर वहिनी फील केली होती. पायाचा अंदाज चुकला. म्हणजे काय झालं माझी चाल म्हणजे अशी आहे ना सर. गजगामिनी. हा गजगामिनी. त्याच्यामुळे काय झालं, बाजूला मेणबत्त्या लावलं, पाय लागला तिकडं मेणबत्ती पडली. पण मेणबत्ती कार्पेटवर नाही पडली सर, मेणबत्ती बाहेर पडली बरोबर. कार्पेटच्या बाहेर पडली, पण जी दुसरी मेणबत्ती होती की नाही ती तिरकी कार्पेटवर पडली सर.
म्हणजे सर मी खोटं नाही, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत सर, ती दुसरी मेणबत्ती आहे की नाही तिनं कांड केला, पण बदनाम पहिली मेणबत्ती झाली सर. वस्तूंना दोष देऊ नका माने. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.